नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेटची चॉईस फिलिंग कशा प्रकारे करण्यात येते. सगळ्यात पहिलं प्रोफाईल स्टेटस आहे, सेकंड डॉक्युमेंट अपलोड आहेत, अप्लाइड सेशन अँड प्रिफरन्स राऊंड. आपल्याला प्रिफरन्स राऊंडमध्ये जायचं आहे. प्रिफरन्स राऊंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे फर्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग दिसेल, ॲड प्रिफरन्स आणि मेक अ बोथ पेमेंट. मेक अ बोथ पेमेंट म्हटलं तर तुम्हाला IQ कोटामध्ये रजिस्ट्रेशन करता येईल. ॲड प्रिफरन्सवरती जर आले तर ॲड प्रिफरन्समध्ये जाऊन तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करू शकता. सगळ्यात पहिलं कॉलेजचं नाव वगैरे हे असतं, कॉलेजचं नेम, कोटा कोणता सिलेक्ट करायचा, स्टेट कोटामधून करायचं की IQ कोटामधून रजिस्ट्रेशन करायचं. त्यानंतर इमर्जिंग रिझर्व्ह कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरी, म्हणजे तुम्ही तुमची चॉईस फिलिंग ही ओपन कॅटेगरी किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमधून करू शकता. सगळ्यात पहिलं कशा पद्धतीने कोटा सिलेक्ट करायचा, स्टेट कोटा. त्यानंतर कॅटेगरी तुमची जर OBC असेल किंवा रिझर्व्ह असेल, कोणतीही रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर रिझर्व्ह सिलेक्ट करायचं. कॉलेजचा कोड टाकायचा. जर फॉर एक्झाम्पल आता मी कॉलेजचा कोड टाकतो आहे बघा, याच्यावरती मी एक कॉलेज सिलेक्ट करतोय, तिथे टोपीवाला मेडिकल कॉलेज. ओके, कॉलेज सिलेक्ट झालेलं आहे. बघा मी एक कोड टाकतो आहे. या कोडच्या अकॉर्डिंग 11-110 म्हणजे BJ मेडिकल कॉलेज पुणे सिलेक्ट केलेलं आहे. याचं ॲड प्रिफरन्स करून द्यायचं आहे. ॲड प्रिफरन्स केल्यानंतर वरती लगेच तो रिफ्लेक्ट होत नाही. अजून एक कॉलेज ॲड केल्यानंतर सेकंड कॉलेज चॉईस करताना तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक एक कॉलेज चॉईस करताना तुम्हाला स्टेट कोटाचं कोणता कोटा आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्र्यंबक रोड नाशिक हे तुम्हाला एक कॉलेजचं ॲड करण्यात आलेलं आहे. नाशिकचं कॉलेज आपण ॲड केलं आहे. त्यानंतर परत स्टेट कोटा, परत सेम प्रोसिजर ॲड करायची. कॉलेजचा नंबर टाकायचा 1102 लोकमान्य मुंबई. तुम्ही ॲड प्रिफरन्स केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक एक कॉलेज ॲड होत चालतं. सेम अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण कॉलेज सिलेक्ट करू शकतो. अकॉर्डिंग टू युअर रँक, तुमच्या रँकच्या नुसार तुम्ही किती कॉलेज सिलेक्ट करता याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड करतात. आपण हे थोडं फास्ट मुव्हिंगमध्ये आपण पुढे जातो आहे. त्यानंतर तुम्हाला इथून पुढे दिसणार आहे कॉलेज सगळे आम्ही ॲड करतो आहे. प्रिफरन्सेस, ॲड प्रिफरन्स अशा पद्धतीने म्हणायचं. आणि ॲट दी एंड तुमची पूर्ण चॉईस फिलिंग झाल्यानंतर तुम्ही बाहेर येता, तुम्हाला इथं दिसतंय की इथे पद्धतीने ॲड प्रिफरन्सेस, परत ॲड प्रिफरन्समध्ये जाऊन तुम्ही ॲड प्रिफरन्स म्हणून आणि तिथे तुम्ही तुमची चॉईस फिलिंग ही अप डाऊन किंवा तुम्ही डिलीट करू शकता. तुम्हाला वाटलं की कॉलेज मी चुकून टाकलं गेलं त्याला तुम्ही डाऊन करू शकता, तुम्ही त्याला डिलीट करू शकता. डिलीट करायचं असेल तर तुम्ही डिलीट पण करू शकता किंवा अप डाऊन करू शकता. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची चॉईस फिलिंग ही लॉकही करू शकता. चॉईस फिलिंग लॉक केली म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग तुम्हाला चेंज करायची गरज नाही. तुम्ही चॉईस फिलिंग अनलॉक पण करू शकता. आणि त्यानंतर शेवटचा ऑप्शनमध्ये तुमचे डाउनलोड रिपोर्ट करायचा. डाउनलोड रिपोर्ट करून तुमची जी PDF आहे ती PDF डाउनलोड करून तुमच्या पाशी ही सांभाळून ठेवायची आहे. कारण जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जाता तर त्या ॲडमिशनच्या टाईमला विद्यार्थ्यांना विचारण्यात येतं की तुमची चॉईस फिलिंग केलेली PDF आहे का तुमच्याकडं, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही जो भरला होता तो तुमच्याकडे आहे का, पेमेंट रिसिप्ट ही तुमच्याकडे आहे का, या सर्व PDFs तुम्ही सांभाळून ठेवायच्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे MBBS आणि BDSची फर्स्ट राऊंडची चॉईस फिलिंग तुम्ही करू शकता. थँक्यू सो मच.